तर संदीप बळीराम काळे बरोबर राहणार पैठण. किती महिने झाले आपण इथं होतात? 1 महिना. 1 महिना. यापूर्वी होता नाही इथं? नाही. यापूर्वी याच्या अगोदर कुठल्या पुनर्वसन केंद्रामध्ये व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपला दाखला झाला होता का? नाही. किती वर्षापासून आपण व्यसन करताय? मी 1.5 वर्षापासून. 1.5 वर्षापासून मी असं कधी घ्यायचो कधी नाही, 15 दिवसाला घ्यायचो कधी नाही घ्यायचो. पण कधी का मग घरचे बोलले त्यावेळेस मी मला कंट्रोल करून 5.5 महिने दारू सोडून दिली. ते मला ज्या अल्कोहोल होतं त्याच्यामुळे मी 4-5 दिवस लिंबू पाणी पिलो. घरात बाहेर आलो का घाम फुटायचं मला. मग मी मनावर कंट्रोल केलं. 5.5 महिने दारू पिलो नाही. पण एक दिवस त्याला मित्राचा बड्डे होता. मित्रांनी कोल्ड्रिंकमध्ये मला 95 दिली. मग 2 दिवस लगातार पिलो. तिथून मग मी यांना फोन आला. बरोबर. हो. तर मला सांगा की व्यसन केल्यामुळं तुमचे शारीरिक तोटे किती झाले तुम्हाला माहिती आहेत का? तुमच्या शरीराला किती हानी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? आतापर्यंत तुम्ही माझे अनेक सत्र ऐकले, अनेक सेशन्स ऐकले, ग्रुप लेक्चर्स ऐकले. त्यातनं प्रत्येक लेक्चरमधनं मी तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो की व्यसनातून कसं बाहेर निघायला पाहिजे, कुठल्या पद्धतीनं आपण व्यसनातून बाहेर निघायला पाहिजे. आता तुमचं सध्या वय किती आहे? 31. लग्न झालं नाही? मला सांगा, आज डॉक्टर, इंजिनियर, मोठमोठे IAS अधिकारी, मोठमोठे पोलीस अधिकारी असतील, शासकीय कामगार असतील, अशा लोकांना आज मुली मिळणं अवघड झालेलं आहे. कारण 1000 ते 1100 मुलांच्या पाठीमागं मुलींची संख्या 850 ते 900 आहे. म्हणजे 200 मुलं तशीच राहतात प्रत्येक वर्षी. तर मग व्यसनी माणसाला आपली मुलगी देऊन स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायला कोणी वेडा आहे का? आपला परिचय जो आहे, आपल्याला आई वडिलांच्या नावाने मिळालेली जी ओळख आहे, आजचा जो विषय होता की आपल्याला आपल्या आई वडिलांच्या नावाने जी मिळालेली ओळख आहे, त्या ओळखीला कुठंतरी आपल्याला जपलं पाहिजे. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तुम्हाला काही त्रास झाला का? कुठल्या गोष्टीची कमतरता भासते का? कधी उपवाशी ठेवण्यात आलं का? 2 वेळचं अन्न व्यवस्थित मिळालं, सकाळचा नाश्ता मिळाला, तुमच्याबरोबर मी इथंच राहतो. मी एक समुपदेशक म्हणून जरी काम करत असेल तर मी कुठं राहतो? मी याच ठिकाणी राहतो. तुम्ही जे जेवण जेवता तेच मी जेवतो. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये काय फरक आहे का? काहीच नाही. मग आपण आपल्या मनाशी एक दृढ निश्चय करायचा की आपण 1 महिना इथं राहिलो. 1 महिना आपण इथं राहिल्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही केलेलं. ना तंबाखू, ना गुटखा, ना अल्कोहोल, ना वीड्स म्हणजे गांजा, अशा कुठल्याही प्रकारचं व्यसन आपण केलेलं नाही. तरी आपलं शरीर सुस्थितीत आहे. उलट्या शरीरामध्ये ताकद आल्यासारखं वाटतं, शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटते. मग ती ऊर्जा कायमस्वरूपी टिकवायची असेल तर आपल्याला या व्यसनमुक्तीमधून बाहेर गेल्यानंतर इथं शिकवलेला जो प्रोग्राम आहे, इथं शिकवलेले जे नियम आहेत, त्या नियमांमध्ये आपल्याला सातत्य ठेवावं लागेल. सातत्य कशामध्ये ठेवायचंय की आपलं पोट नेहमी भरलेलं पाहिजे. काय पाहिजे? भरलेलं पाहिजे. घरातून बाहेर निघताना आपण पोटात अन्न टाकून निघायचं. म्हणजे पोट भरलेलं असलं की दुसरं काही घेण्याची इच्छा होत नाही माणसाची. दुसरी महत्वाची गोष्ट की अशा लोकांपासून आपल्याला दूर राहायचंय की जी लोक आपल्याला आजपर्यंत व्यसनाधीनतेमध्ये, युजिंग पिरियड ज्याला म्हटला जातो, व्यसनाधीनतेचा कालावधी ज्याला म्हटला जातो, त्या कालावधीमध्ये ती लोक आपल्या बरोबर होती. परंतु व्यसनमुक्तीचा काळ ज्यावेळी आपण एका पुनर्वसन केंद्रामध्ये दाखला झाला, आपल्या पुनर्वसन केंद्रामध्ये ऍडमिशन झालं, त्यातला कुठला तरी माणूस तुमच्या बरोबर होता का? अर्थात नाही. म्हणजे अर्थात त्यांना समाजाने व कुटुंबाने टाकून दिलेले आहे आणि तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत आणलं. याचा अर्थ अजूनही समाजाला आणि कुटुंबाला तुमची गरज आहे. तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या भावांना, तुमच्या आई वडिलांना तुमची अजूनही गरज आहे. त्यांना असं वाटतं की कुठंतरी आपल्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे, कुठंतरी संदीपचं चांगलं झालं पाहिजे, त्याचे 2चे 4 हात झाले पाहिजे, त्याचा सुखी झालेला प्रपंच पाहण्याचं त्यांचं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागणार. कारण बघा,
कृष्णाने सांगितलेलं युद्ध जर आपल्या लोकांशी असेल तर हारायला हरकत नाही, पण युद्ध जर स्वतःशी असेल तर ते जिंकलंच पाहिजे. आणि हे युद्ध स्वतःशी तुमच्याशी आहे. व्यसन सोडणं हे युद्ध तुमच्याशी आहे. अल्कोहोलिक अनॉनिमस काय म्हणतो, वन डे ॲट ए टाइम. तुम्ही न आयुष्यभरासाठी वन डे ॲट ए टाइम तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सोब्रायटी आणू शकता. मला आजच्या दिवस दारू प्यायची नाही, उद्याचा दिवस उगवल्यानंतर पुन्हा उद्याही तेच म्हणायचं मला आजच्या दिवस प्यायची नाही. आणि व्यावहारिक जगामध्ये देणाराचा आणि घेणाराचा उद्या कधीच उगवत नाही. जो उद्या देतो म्हणतो तो देत असतो का? आणि रोज जर तुम्ही तुमच्या त्या व्यक्ती मित्रांना उद्या म्हणत आहे, एक दिवस त्यांनाही कंटाळा येईल आणि ते तुमचं हे तुम्हाला बोलावणं, तुम्हाला व्यसनामध्ये गुंतवणं हा प्रकार सोडून देते आणि तुम्ही पूर्णपणे निर्व्यसनी झाले. मग कुठंतरी त्या लग्नाचा याचा विचार होईल. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? या व्यसनमुक्ती केंद्राविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही थोडक्यात सांगा. तर मला दारू सोडून द्यायची, दारू घेणार नाही. आमच्या स्टाफ विषयी काय तक्रारी आहेत का तुमच्या? सगळे चांगले. बाकी दुसऱ्या कुठल्या माणसाविषयी काही तक्रारी आहेत का? किंवा मला ही गोष्ट मिळाली नाही, मला ती गोष्ट मिळाली नाही, असं काही तक्रार आहे का? निश्चित नाही. तुम्हाला आणखी काय वाटतंय का की बाबा आपल्यासारखे आणखी काही लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांनी यावं, संमुक्ती केंद्रात यावं आणि आपल्यासारखंच निर्व्यसनी होऊन जावं असं तुम्हाला वाटतंय का? तर तुम्ही हा संदेश इतर लोकांना द्याल का? 12वी पायरी जी आहे अल्कोहोलिक अनॉनिमसची ती काय सांगते की या सर्व तत्वांच्या पालनामुळे आमच्यामध्ये एक आध्यात्मिक जागृती झाली आणि हा मार्ग आम्ही इतर मध्यपीडितांना सांगू लागलो आणि आमच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये याचा अवलंब करू लागलो. याचा अर्थ काय आहे की या सर्व तत्वांच्या पालनामुळे म्हणजे अर्थात या रिहॅबमध्ये किंवा पुनर्वसन केंद्रामध्ये जे नियम आहेत या तत्वांच्या पालनामुळे आमच्यामध्ये एक आध्यात्मिक जागृती आहे. घरी असताना तुम्ही रोज संध्याकाळी अल्कोहोल करत होते का? इथं आल्यानंतर ते शिकले. म्हणजे हा बदल तुमच्यामध्ये घडलेला आहे आणि बदल हा फार महत्त्वाचा आहे. तर हा मार्ग आणि हे सगळं जर तुम्ही रोजच्या जीवनात आचरणामध्ये आणलं तर निश्चित तुम्ही निर्व्यसनी राहाल. आणि तुमच्यासारखे जी इतर मध्यपीडित लोक आहेत की ज्यांच्यामुळं तुम्ही आकर्षणाच्या आजारात फसले, त्या ग्लॅमरच्या आजारामध्ये फसले गेले, गुंतले गेले आणि तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत यावं लागलं, तर हा जो मार्ग आहे की व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन पुनर्वसन केंद्रामध्ये जाऊन आपले विचारसरणीमध्ये बदल आणणे आणि आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणले, आपल्या वैयक्तिक वागण्यामध्ये बदल घडवून आणले, हे तुम्हाला इतर लोकांना सांगावंसं वाटतंय का तुमच्यासारख्या? निश्चित. तर आज आपण तुमचं या ठिकाणी डिस्चार्ज करत आहोत. डिस्चार्ज याचा अर्थ काय होतो माहिती आहे का की इथून बाहेर जाऊन ही शाळा अशी आहे की इथं शिकवलं जातं आणि याची परीक्षा आपल्याला बाहेरून जाऊन द्यावी लागते. बरोबर? तर तुमच्या भावी आयुष्यासाठी आमच्या सर्व अमृतवेल व्यसनमुक्ती आणि आम्ही सर्व कर्मचारी, इथले डायरेक्टर जे कोणी खोत सर आहेत, डायरेक्टर जे आहेत खोत सर, जे स्वतः हे सगळं पाहत असतात, जातीनं लक्ष देऊन पाहत असतात, यांच्या वतीनं व आमच्या सर्व स्टाफच्या वतीनं सायकोलॉजिस्ट असतील, आमच्या सिस्टर्स असतील, आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमच्या भावी आयुष्याला, निर्व्यसनी भावी आयुष्याला आम्ही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.